नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई या पदासाठी आली होती, त्याची परीक्षा संपलेली आहे आणि त्याच संदर्भात आपण आता अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की IBPS ॲन्सर की देत नाही, रिस्पॉन्स शीट देत नाही. त्यामुळे आपल्याला किती मार्क्स ॲक्चुअलमध्ये आहेत ते कळत नाही. मात्र मेरिट लिस्ट सरळ IBPS कडून प्रसिद्ध करण्यात येते. तर मेरिट लिस्ट येण्या अगोदरच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना कळालेलं असेल की त्यांचे प्रश्न कितीपर्यंत बरोबर येऊ शकतात. काही जणांचं म्हणणं असं आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही. तर पहा मित्रांनो, सरळ मेरिट लिस्ट येत असल्या कारणाने त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होतं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. तिथे IBPSने सुद्धा स्पष्ट केलेलं नाही. पण नॉर्मलायझेशन का होत असेल? कारण की पेपर जो आहे तो तुमचा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नॉर्मलायझेशन केल्याशिवाय या ठिकाणी सर्व व्यक्तींना समान दर्जावर आणता येत नाही. म्हणूनच तिथे सुद्धा नॉर्मलायझेशनचं सूत्र वापरण्यात येत असेल असा आपण अंदाज या ठिकाणी व्यक्त करतोय. आता पहा, सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल, तर त्याचबाबत आपण बोलतोय. जास्त या ठिकाणी वेळ तुमचा जाणार नाही, सरळ आपण मुद्द्यावर येणार आहोत. एक फक्त महत्त्वाची बाब अशी आहे की किमान 45% गुण घेणं कंपल्सरी आहे. म्हणजेच 200 गुणांचा जर तुमचा पेपर असेल तर 90 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील. तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी पात्र आहात. अन्यथा तुमची निवड होणार नाही. मग तुम्ही माजी सैनिक असा की प्रकल्पग्रस्त असो, समांतर आरक्षणाचा कुठलाही लाभ घेत असले तरी देखील 90 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील. एक झाला हा मुद्दा. दुसरा म्हणजे पेपर कसा होता, तर पेपर हा इझी टू मॉडरेट स्वरूपाचा होता. काही प्रश्न कठीण स्वरूपाचे होते, पण जास्तीत जास्त प्रश्न हे सोपे ते मध्यम स्वरूपाचे होते. यामध्ये फक्त कठीण जो विद्यार्थ्यांना गेलेला आहे किंवा वेळखाऊ जो विषय होता तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागलेला आहे. बाकी जे विषय होते ते मात्र वेळेच्या आतच विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले. फक्त इंग्लिश जर सोडला तर मराठी आणि GK हे सुद्धा सामान्य दर्जाचं होतं. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांचा पेपर सुरुवातीला होता त्यांना सोपे प्रश्न आले. ज्यांचा पेपर हा शेवटच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2-3 दिवसामध्ये ज्या काही उर्वरित शिफ्ट आहे त्यामध्ये होता, त्यांना मात्र कठीण पेपर आलेला आहे, असंही काही विद्यार्थ्यांचं मत आहे. तर पहा, रिझल्ट आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲक्चुअल स्कोर जो आहे तो कळेलच. इथे फक्त आपण माझा वैयक्तिक जो काही अंदाज आहे तो सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पहा, एक कॅटेगरी आपण पाहणार आहोत. ओपन कॅटेगरीचा जर विचार आपण केला तर 176 ते 180 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 90 प्लस प्रश्न इथे राहू शकतात. म्हणजे 90 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा. म्हणजे जवळपास जर तुम्ही पाहिलं 87-88 प्रश्नांपासून तर 90 प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न जर तुमचे बरोबर येत असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून सेफ झोनमध्ये आहात असं समजू शकता. आता एक प्रॉब्लेम IBPS सोबत काय आहे की ॲक्चुअलमध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्याला जास्त मार्क्स पडू शकतात. पण मात्र जेव्हा रिझल्ट प्रसिद्ध होतो तेव्हा आपल्याला IBPSचे टॉपर इतके दिसत नाही. म्हणजे TCSने ज्या परीक्षा घेतल्या त्यामध्ये टॉपर हा 190 प्लस सुद्धा गेलेला आहे. पण IBPSने जे काही पेपर घेतले त्यामध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांचा स्कोर पाहिला तर तो आपल्याला जवळ-जवळ 172 ते 180 या दरम्यान दिसतो. म्हणजे 180 बी हार्ड दिसतो. जास्तीत जास्त आपल्याला 170, 72, 74 किंवा 163, 64, 65 म्हणजे 160 ते 170 किंवा 175 पर्यंत मेरिट लिस्ट जाताना दिसते. IBPS ज्यावेळी परीक्षा कंडक्ट करते. मात्र TCS ज्यावेळेस घेते त्यावेळेस ते नॉर्मलायझेशन तर वाढतेच, आपल्याला ते तर समजतेच. 10, 20, 30 मार्कांचं वाढते. म्हणूनच जो स्कोर आहे किंवा जो कट ऑफ आहे तो आपल्याला 190, 180 प्लस जाताना दिसतो. 183 च्या जवळपास सुद्धा काही कॅटेगरीचे कट ऑफ लागलेले आहेत. तर इथे आपण IBPSचा जर विचार केला तर 180 पर्यंत तुमचा ओपनमधून रिझल्ट येऊ शकतो. हा एक अंदाज आहे आणि तो एक सेफ स्कोर आपण त्याला म्हणू शकतो. दुसरं पहा, OBCचा जर विचार तुम्ही केला तर OBC जे आहे ते 174 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आता आपण रेंज सांगणार नाही, आता आपण फक्त मार्क्स सांगणार आहोत. 174 च्या आसपास OBCचा कट ऑफ राहू शकतो. SC सुद्धा त्याच्याच खालोखाल म्हणजे इव्हन 170 च्या जवळपास SCचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. आणि नंतर ST जर पाहिला आपण तर हा मात्र 160 पर्यंत खाली येऊ शकतो STचा कट ऑफ. त्यानंतर SCBC जर पाहिलं तर SCBC सुद्धा OBC सारखंच 174 च्या जवळपास कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. EWS जो आहे तो मात्र SC सारखा SC 170 आहे. तर EWSचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा 170, 168 ते 170 या दरम्यान राहू शकतो. म्हणजे 168 टू 170 या दरम्यान EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर SBC कॅटेगरी जर तुम्ही म्हटलं, SBC किंवा NT ह्या सुद्धा 174 च्या आसपास राहू शकतात. म्हणजे सर्वच कॅटेगरीचे कट ऑफ हे आपल्याला 160 प्लस तर आहेच, 170 प्लस सुद्धा जाताना दिसू शकतात. कारण की विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेला आहे, निगेटिव्ह मार्किंग नव्हती. त्यामुळे सर्वांनी जवळपास प्रश्न अटेम्प्ट केले आणि आता जर तुमचे प्रश्न बरोबर आलेले असतील तर नक्कीच इथे निवड तुमची होऊ शकते. जागाही जास्त नाही आहेत. त्यासाठी 1 लाख प्लस फॉर्म गेलेले आहेत. 1 लाख प्लस फॉर्म गेलेले आहेत आणि जागा मात्र 300 पेक्षाही कमी आहेत. म्हणूनच हा कट ऑफ
जास्त जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? इथे आपण जवळपास सर्व कॅटेगरी डिस्कस केल्या आहे. एन-टीच्या ज्या कॅटेगरी आहेत, एन-टी-बीसाठी तर जागाच नाही आहे, त्यामुळे त्याचा कट ऑफ लागण्याचा प्रश्न सुटत नाही. इतर ज्या कॅटेगरी आहेत ते 1-2 मार्क तुम्ही इकडे-तिकडे करू शकता आणि जर तुम्ही समांतर आरक्षणामधून येत असाल, महिला ज्या असतील त्याच्यापेक्षा 10 मार्क्स कमी पकडून चला आणि जे माजी सैनिक स्पोर्ट पर्सन आहे त्यांचा कट ऑफ हा महिलांपेक्षाही कमी लागलेला आपल्याला दिसू शकतो. तर पहा, इथे जे काही माझं वैयक्तिक मत होतं ते मी व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.